3 वेळेला ओंकार करू आणि मग सुरू करू. राजा परीक्षितानं हा प्रश्न शुकदेवांना विचारला की मला हे सांगा की गजेंद्राला त्या मगरीच्या जवळ्यातून भगवंतांनी सोडवलेलं आहे, मुक्त केलेलं आहे असं मी ऐकलं आहे, तर ती कथा मला सांगा. तेव्हा शुकाचार्य सांगायला सुरुवात करतात की राजा, क्षीरसागराने वेढलेला त्रिकुट नावाचा प्रदेश, ह्या पर्वताचं वर्णन आहे. तो किती लांब होता, किती रुंद होता, कोणती झाडी ह्या सगळ्या पर्वतावरती होती. अत्यंत सुंदर असा तो प्रदेश आहे आणि त्या प्रदेशामध्ये ऋतुमान नावाचं सरोवर सांगितलेलं आहे. हा जो गजेंद्र सांगितला आहे हा ह्या परिसरातल्या एका गजेंद्र म्हणजे मुळात गज म्हणजे हत्ती, हत्तींमधला जो इंद्र. बऱ्याच वेळेला तुम्ही आता विद्यार्थी म्हणून आहात तर बऱ्याच वेळेला मुखातून असा उल्लेख होतो की एक गजेंद्र नावाचा हत्ती होता, बहुतेक जण असं म्हणतात, तर तसं नाही आहे. ते गज म्हणजेच हत्ती, गजेंद्र नावाचा हत्ती नव्हता. गजांमधला जो इंद्र, हत्तींमधला जो इंद्र तो गजेंद्र, मुख्य राजा त्या सगळ्या समूहाचा. जसं आत्ता महाराष्ट्रातल्या सगळ्या समूह जो आहे आपल्यासारख्यांचा, त्यांचा मुख्य कोण आहे? देवेंद्र ना. देव सगळे एकत्र आले आणि त्यातल्या एकाला मुख्य केलं म्हणून त्याचं नाव देवेंद्र. तसं गज सगळे एकत्र आले आणि त्यांचा जो मुख्य तो गजेंद्र. हा गजेंद्र ज्या परिसरामध्ये राहत होता ते साधारण या सगळ्याच्या आसपासचा प्रदेश आहे. तिथे असं झालं की दुष्काळ पडला, म्हणजे वर्षा झाली नाही, पाऊस पडला नाही. आता 1 वर्ष जर पाऊस पडला नाही तर फार फरक पडत नाही बघा, पण हे जर काही काळ राहिलं म्हणजे 2 वर्ष आवर्षण पडलं, 3 वर्ष आवर्षण पडलं, शहरामध्ये तेवढा फरक आपल्याला जाणवत नाही. पण गावामध्ये जे राहतात आजही महाराष्ट्रामध्ये अशी किंवा काही वर्षापूर्वी गावं होती जिथे रेल्वेने पाणी पोचवायला लागलेलं आहे. म्हणजे पाणी नसेल तर काय होतं, तर जीवन सगळं ठप्प होतं. आणि हत्ती जो आहे त्याला प्रचंड पाणीप्रिय आहे, हत्तीला स्नान घालतात, त्याला अगदी प्रिय असतं. कोणी पाहिलं असेल हत्तीचं स्नान तर त्याला लक्षात येईल. नदीवरती नेऊन हत्ती स्नान पाहिलं का कोणी आपल्यापैकी? मी प्रश्न विचारता, तुम्ही बोलू शकता. स्नान हां, सोंडेनी पाणी उडवतो. चित्रात पाहिलंय का प्रत्यक्षात पाहिलंय? बाकीच्यांनी पाहिलंय का? टीव्हीवर पाहिलंय. हां, पूर्वी पालखीत हत्ती असायचा ना, माऊलींच्या पालखीबरोबर. नाही, वारीमध्ये हत्ती असायचा. अजून बाकी नाही कोणी पाहिलेलं.
हत्तीला काय करतात ना, हत्तीला स्नान घालतात जेव्हा, तेव्हा तो, आता हे टी व्हीवर पाहिले ते, तो सोंडेनी पाणी उडवतो, ते ठीक आहे. पण तलावाच्या काठी किंवा नदीमध्ये जेव्हा हत्ती उतरवतात तेव्हा तो माहूत असतो त्याच्या साधारण गुडघ्यापर्यंत किंवा थोडं अधिक पाणी असतं. तो हत्तीवरती ते उडवतो, हत्ती सोंडेने सगळं पाणी उडवतो आणि तो त्याला घासतो स्वच्छ. किती घासतो तर गोरा होईपर्यंत घासतो असं म्हणतात हत्ती. पण हत्ती काय करतो माहिती आहे? हत्ती स्नान झाल्यावर काय करतो पाण्यातून बाहेर येताना? असं ऐकलं की तो स्वतःच्या अंगावर धूळ उडवून घेतो परत. धूळ तर फार लांबची आहे पुढे. हां, नाही गटार नाही हो, आता तो त्याला छान आंघोळ घातली ना विहिरी तलावाच्या ठिकाणी. चिखल आजूबाजूचा उडवतो. हां, हत्ती काय करतो माहिती आहे का, त्या माहुताने त्याला इतकं स्वच्छ केलं असतं, इतकं स्वच्छ केलेलं असतं, पण जेव्हा तो एक एक पाय बाहेर टाकत येतो ना, तेव्हा शेवटच्या वेळेला तो ती सोंड आपली अशी हलवतो आणि नदीकाठचा जो गाळ आहे, जो चिखल आहे, तो सगळा आपला ते फुर्र करून सोंडेमध्ये भरून घेतो, ती सोंड उलटी करतो आणि सगळा पुन्हा आपल्या अंगावरती तो उडवतो. संत म्हणतात की सामान्य माणसाचं पण असंच असतं. हा गजेंद्र दुसरा तिसरा कोणी नाही, हा गजेंद्र म्हणजे आपली कथा आहे ना. ज्या वेळेला आपण कथा कीर्तन प्रवचनाला जातो त्यावेळेला आपलं अगदी सगळं स्वच्छ होतं बघा. बरोबर आहे, बुवा सांगतात ते. ज्यांचा शरणागत भाव असेल त्यांच्याकरता चाललंय बरं का, नाहीतर फार अवघड असतं. श्रवण फारच अवघड आहे एखाद्याकडनं. म्हणजे आपण जर एखाद्याकडनं आपल्याला ऐकायचं असेल तर पहिल्यांदा काय व्हावं लागतं तर आपण लघु व्हावं लागतं, असे आमचे गुरुजी म्हणतात. दुसऱ्याला गुरु करण्याकरता आधी आपण लघु व्हावं लागतं. नाहीतर मी कोणीतरी आहे याच्यात आपण जर श्रवणाला बसलो तर काही खरं नाही. हे तेवढ्या वेळेपुरतं छान असतं. आपलं अध्यात्म कसं आहे, आपला परमार्थ कसा आहे, तर तो हत्तीच्या स्नानासारखा आहे. तिथून बाहेर आलो आपण त्या सरोवरातून, अमृताचा सरोवर सांगितलंय कथा कीर्तन म्हणजे. तत्र तिष्ठामि नारद, भगवंतांचं वचन आहे. इथून बाहेर येताना आपण काय करतो तर आपल्या अंगावरती किंवा आपल्या मनावरती विषयांचा चिखल पुन्हा ओढून घेतो आणि तेच आपल्याला सुखकर वाटायला लागतात. दुष्काळामध्ये असं व्हायला लागलं की हे जे हत्ती ज्या परिसरात राहत आहेत तिथे पाणी जसं जसं कमी व्हायला लागलं तसं या हत्तींचा एकूण सगळं जे चक्र आहे ते बिघडायला सुरुवात झाली. आणि मग अजून कुठे लांब पाणी मिळतंय का, अजून कुठे लांब पाणी मिळतंय का हे पाहण्याकरता हा गजेंद्र, त्याच्या अनेक हत्तीणी आणि त्याचा सगळा कुटुंब कबिला असा शोधत 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 त्या सरोवराजवळ गेला. त्यानं पाहिलं की पाणी अत्यंत निर्मळ आहे, पण सरोवराचं पाणी किंवा अनोळखी पाणी हे धोकादायक असतं. म्हणून तो स्वतः पहिल्यांदा त्या पाण्यामध्ये उतरला. त्यानं त्या पाण्याची काय म्हणतात तपासणी केली की काही धोकादायक नाही ना, आणि मग चित्कार केला. त्या चित्कारानं काय झालं, त्याचा सगळा जो कुटुंब कबिला आहे तो त्या पाण्यामध्ये प्रवेश करता झाला. आता हत्तीला पाणी अत्यंत प्रिय आहे, त्याच्यामुळे तो त्याच्यात उतरल्यानंतर त्यांनी मनसोक्त त्या पाण्याचा आस्वाद घेतला. सगळ्या कुटुंबावरती त्यांनी पाण्याचा वर्षाव केला. हत्तींच्या अंगावर पाणी उडवतोय, इतर हत्तीणींच्या उडवतोय, लहान त्याची नातवंड आहेत, मुलं आहेत,
आणि हे सगळं करत असताना एका मगरीनं, नकरानं त्याचा पाय पकडला. आता मगर हा असा प्राणी आहे की जो पाण्यातही त्याची ताकद तेवढीच आहे आणि जमिनीवरही तेवढीच आहे. हत्ती असा आहे की हत्ती प्रचंड ताकदवान आहे, पण त्याची ताकद आहे ती जमिनीवर आहे, पाण्यात नाही आहे. आणि या दोघांमध्ये युद्ध चालू झालं असा उल्लेख आहे. हत्तीनं पाय झटकावा, त्या मगरीनं थोडासा त्याची पकड सैल व्हावी, पुन्हा तेवढ्याच ताकदीनं पकडावा. जसे त्या नकराचे दात हत्तीच्या पायामध्ये घुसले तसं ते रक्त बाहेर आलं. त्या तळ्याचं पाणी हळूहळू लाल व्हायला लागलं. तसं लक्षात आलं बाकीच्या हत्तींच्या, आणि ते सगळे भरा 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 तलावाच्या काठाला जाऊन उभे राहिले. संत म्हणतात, बा अंतकाळीचे नाही कोणी. हे जग, या जगामध्ये तुमचं म्हणून कोण आहे? लौकिकात तर आपण म्हणतो की हे माझे, ते माझे, ते माझे. पण अंतकाळीचं संत म्हणाले, बा अंतकाळीचे नाही कोणी. मग अंतकाळी कोण आहे? तर तो एक चक्रपाणी आहे. 1000 वर्ष युद्ध चाललंय असा उल्लेख आहे. जरा म्यूट करा, कोणाच तरी ऑडिओ चालू आहे. म्यूट करा, ऑडिओ कोणाचा चालू आहे. तुम्ही कथा झाल्याशिवाय मध्ये काही चालू करू नका. बा अंतकाळीचे नाही कोणी. त्याचे जे सगळे नातेवाईक होते ना जमलेले, ते कंटाळून गेले, निघून गेले. आणि त्याच्या असं लक्षात आलं की आता कोणीही राहिलेलं नाही, शिल्लक नाही माझ्याकरता. आणि म्हणून त्यानं काय केलं तर त्या सरोवरात काही कमळं उमलली होती. एका कमळाभोवती त्यानं आपली सोंडेला विढा दिला, एक कमळ खुडलं. आणि मला या संकटातून सोडवणारा कोण आहे? तर भगवंत आहे. भगवंत कुठे असतो? तर आपण सुद्धा लहान मुलांना दाखवतो बघा, बघ तिकडे आकाशात असतो, वर असतो. वर इकडे ते लोक आहेत ना, सप्तलोक आहेत. जसे खाली 7 आहेत तसे वर 7 आहेत. त्यातल्या एका लोकामध्ये देव राहतात. म्हणून हे त्याला आठवलं बरं का. पूर्वाश्रमीची साधना जी आहे ना ती कामी येते असं म्हणतात. आणि त्यानं ते कमळ, जेवढी ताकद शरीरामध्ये राहिली होती त्या सगळ्या ताकदीनं पूर्णपणे ताकद लावून आकाशामध्ये भिरकावलं. आणि ते साक्षात कुठे गेलं असं म्हणतात की भगवंतांच्या लोकामध्ये गेलं, विष्णू लोकापर्यंत ते गेलं. आणि त्याला नारायण नामाचं स्मरण झालं. आणि त्यानं एकदा उच्चार केला नारायण. हे नाम त्याचं पूर्ण होण्याच्या आत भगवंत आले. तुकाराम महाराजांनी याच्यावरती अभंग केलेला आहे. तुकोबा म्हणतात, हाके सरसी घाली उडी, कसा आला? हाक मारली आणि आला म्हणाले.
आणि तिथेच आपण तो फोटो पाहिला असेल की भगवंतांनी त्या गजेंद्राला उचललंय, असं म्हणजे हत्तीला उचललंय सोंडेला धरून. तो नक्र आहे त्याने त्याचा पाय पकडला आहे, असं काही ठिकाणी चित्र पाहतो. किंवा काही ठिकाणी आपण पाहतो की त्याच्या सोंडेमध्ये ते कमळ आहे, भगवंत गरुडावरती आरूढ आहे आणि सुदर्शन सोडले आणि नकराचा जबडा त्यांनी फाडला. इथे गजेंद्राने भगवंतांची स्तुती केलेली आहे. गजेंद्र मोक्ष नावाने हे स्तोत्र उपलब्ध आहे. भगवंतांनी त्या नकराचा जबडा फाडला, गजेंद्राला मुक्त केलं आणि नंतर त्या नकराला सुद्धा भगवंतांनी मुक्त केले. मोठं स्तोत्र आहे बरं का. म्हणजे मला असं वाटतंय की 28 का 29 श्लोक आहेत जवळजवळ त्याचे. ही कथा सांगितली राजाला आणि राजा म्हणाला की तुम्ही जी आत्ता कथा सांगताय ना, त्यात असं काहीच नाही की भगवंतांनी यावं. मग एका हत्तीच्या मुक्तते करता, म्हणजे सामान्य जीव आहे हत्ती तसं म्हणलं तर भगवंतांच्या दृष्टीने, मुळात चतुष्पाद म्हणजे जर प्राण्यांची रचना पाहिली तर 2 पायाचे प्राणी श्रेष्ठ असं म्हणतात, 4 पायाचे कनिष्ठ त्या तुलनेमध्ये. पण हत्ती हा सर्वात बुद्धिमान समजला जातो प्राण्यांमध्ये. असं काय होतं की त्या एका हत्ती करता भगवंतांना यावं लागलं आणि म्हणजे हत्तीला मुक्त केलं, त्या मगरीला मुक्त केलं. असं काय त्यांचं पूर्वपुण्य आहे, कोण आहेत ते, हे मला तुम्ही सांगा. म्हणून त्या हत्तीचं आणि मगराचं पूर्वचरित्र इथे सांगितलं आणि मग त्यांचा उद्धार झाला, म्हणजे ते त्यांच्या लोकाला गेले असा उल्लेख केला. कोण आहेत हे, तर ही मगर किंवा नक्र हा हुहू नावाचा गंधर्व सांगितलाय. हुहू याची कथा इथे फक्त शापामुळे आली आहे. पण याची कथा अशी आहे की एकदा स्वर्गामध्ये असताना यानं काहीतरी हा वेडवाकडं वागला आणि त्यावेळेला देवल नावाचे मुनी चालले होते. या देवलांनी याला शाप दिला. आता गंधर्व हे दिसायला सुंदर असतात बघा, नाही का. आपण जे शब्द वापरतो ना, जो दिसायला सुंदर आहे त्याला गंधर्वांसारखा सुंदर म्हणतो. तर जो दिसायला सुंदर आहे, ज्याला एवढं चांगलं रूप मिळालेलं आहे, तर ह्यानं आपलं शील सांभाळण्याचा प्रयत्न करावा, चारित्र्य सांभाळण्याचा प्रयत्न करावा. पण हा वेडवाकडं वागत होता. म्हणून यांनी देवल मुनींनी त्याला शाप दिला की तू एवढा दिसायला सुंदर आहेस आणि तरीसुद्धा तू असा व्यभिचार करतोस, वाईट वागतोस, तर तू जो प्राणी अत्यंत कुरूप आहे दिसायला, म्हणजे नक्र, मगरीचा जन्म तुला घ्यावा लागेल. यानं शापाचा स्वीकार केला आणि देवलांचे पाय धरले. म्हणला, मुनिवर्य मला माफ करा, माझ्या उद्धाराची काहीतरी सोय करा. तेव्हा यांनी त्याला उशाप दिला, जेव्हा तू एखाद्या भगवंतांच्या भक्ताचे पाय पकडशील तेव्हा तुझा उद्धार होईल. म्हणून ह्या नकराला मुक्त केलंय, कारण त्यानं गजेंद्राचे पाय पकडले. तर हा गजेंद्र कोण आहे, तर त्याची कथा भागवतात आली. हा इंद्रद्युम्न नावाचा राजा आहे. इंद्रद्युम्न पूर्वाश्रमीचा भगवंतांचा अत्यंत श्रेष्ठ असा उपासक आहे.
हा जरी राजा असला तरी यानं इंद्रिय निग्रह केला आहे, राज्य उत्तम चालवलेलं आहे, इंद्रिय निग्रह केला आणि हा ध्यानधारणेमध्ये अत्यंत काय म्हणतात ध्यानाच्या वरच्या पातळीवरती हा पोचलेला आहे. हा काय करायचा तर आपल्या राज्याची व्यवस्था लावायचा आणि काही काळ ध्यानाकरता म्हणून एखाद्या निर्जन ठिकाणी जाऊन बसायचा. आता निर्जन जरी जात असला तरी हा राजा आहे, त्याच्यामुळे त्याचे सेवक असायचे, त्याची झोपडी किंवा त्या काळाच्यानुसार म्हणजे आत्ता जर आपण बघितलं तर एखाद्या देवदर्शनाला कोणी आपल्या देशाच्या मोठ्या पदाधिकाऱ्यांपैकी गेलं तर त्यांच्याबरोबर जसे आपण दर्शनाला जातो तसेच ते जातात, पण व्यवहारातला प्रोटोकॉल जो सांभाळला गेला पाहिजे त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर सिक्युरिटी आणि मग बाकी सगळ्या गोष्टी येतात. तसं ह्या राजाचं आहे. हा सेवकांना म्हणाला की तुम्ही इथेच थांबा, मी ध्यानाला बसतो, माझी काय साधना आहे ती करतो आणि मी काही काळानंतर परत येतो. हा एका ठिकाणी ध्यानाला जाऊन बसला आणि त्याच वेळेला तिथे योगायोगानं अत्यंत कीर्तिमान असलेले अगस्ती नावाचे मुनी आले. अगस्त्य मुनी, अगस्त्य किंवा अगस्ती दोन्ही एकच आहे. अपभ्रंश किंवा नावाच्या अगस्त्य नावाचे मुनी आले. त्यांचा शिष्यगण आहे. आता वास्तविक त्यांना माहिती आहे बरं का हा इंद्रद्युम्न राजा आहे, पण तो ध्यानात आहे, त्यांनी भगवंताचं ध्यान लावलं आहे. त्याला कळलं नाही की अगस्त्य मुनी आले. वास्तविक आपल्यापेक्षा कोणी श्रेष्ठ आलं, गुरु आले, वयाने मोठे आले की आपण उठून उभं राहतो. आपण अगदी घरात बघा, कोणी आलं आपल्यापेक्षा मोठं श्रेष्ठ व्यक्ती तर उठून उभं राहतो. याची अपेक्षा काय आहे अगस्त्य मुनींची की राजाने आपल्याला योग्य तो सन्मान केला पाहिजे आणि त्यात काही चूक नाही आहे त्यांची, कारण ही जनरीत आहे. पण झालं असं ध्यानामध्ये असल्यामुळे त्यानं काय केलं आहे की ध्यानापूर्वी स्नानानंतर मौन व्रत स्वीकारलेलं आहे आणि भगवंतांची आराधना करतो. ऋषींना काय वाटलं की यानं मुद्दाम डोळे बंद करून घेतले, याने आत्ता मला पाहिलं, पण आता मला पाहिल्यानंतर त्याला आदर सत्कार करावा लागेल माझा. एका अर्थानं ब्राह्मणांचा अपमान या राजाकडून झाला असं त्यांना वाटलं. झालेलं नाही आहे, पण त्यांना वाटलं. ते काही काळ थांबले बरं का तिथे राजाचे इथे आणि पुढे निघाले आणि त्यांना असं वाटलं की अरे काय हा जडासारखा बसू नये. एखादा ऋषी आला, मुनी आला, आपल्याकडे कोणी अतिथी आला की स्वाभाविकपणे उठून उभं राहावं, पण हा काहीही करत नाही. हा अत्यंत जड आहे, जडबुद्धीचा आहे, म्हणून याला जडाची म्हणजे हत्ती जड आहे ना, पटपट आत्ताच्या भाषेमध्ये मुवमेंट करू शकत नाही. याला अज्ञानी हत्तीची योनी प्राप्त हो असा शाप दिला. बरं, शाप देऊन निघून गेले. हा जेव्हा ध्यानातून स्थानावरती आला तेव्हा याच्या सेवकांनी सांगितलं राजाला, महाराज असा असा प्रसंग घडला आहे. हा धावत धावत गेला ज्या मार्गाने अगस्त्य मुनी गेले होते, त्यांनी गाठलं आणि म्हणाला की महाराज मी खरंच ध्यानामध्ये होतो, मी अजिबात तुमची चेष्टा करण्याचा माझा हे नव्हता, मला क्षमा करा, तुम्ही जो शाप दिला आहे तो स्वीकारतो, पण मला त्याच्या बदल्यात उशाप द्या. आणि असं सांगतात की अगस्त्य मुनींनी स्वतः ध्यान लावून पाहिलंय की हा खरंच ध्यानात होता का नाही, का हा ढोंग करत होता. तेव्हा त्यांच्या लक्षात असं आलं की नाही, हा खरंच
ध्यानामध्ये होता तेव्हा त्याला अगस्त्य मुनींनी उशाप दिला की अंतकाळी तुला तुझ्या साधनेचं स्मरण होईल आणि या साधनेचा परिणाम म्हणून भगवान महाविष्णूंचं प्रत्यक्ष दर्शन तुला होईल आणि त्यांच्याकडून तुला त्या योनीमधून मुक्ती मिळेल. हा जो इंद्रद्युम्न राजा आहे तो पुढच्या जन्मात सुद्धा राजाच झालेला आहे. फक्त त्याला हत्तीची योनी प्राप्त झाल्यामुळे गजांचा म्हणजे हत्तींचा राजा म्हणून गजेंद्र आणि तो जो हुहू नावाचा गंधर्व आहे तो नक्र या दोघांनाही भगवंतांनी मुक्त केलं. आणि याच्यानंतर जी कथा भागवतामध्ये येते ती म्हणजे समुद्रमंथनाची कथा. आता समुद्रमंथन हा जो विषय आहे ना हा प्रत्येक काळामध्ये घडणार आहे बरं का. म्हणजे मंथन समुद्रमंथन हा हे एक रूपक आहे त्या सगळ्याचं. मागच्या वर्गात आपण 14 रत्न लिहून घेतली आहेत ना. हां ते आठवत आहे मला. हे व्यवहारामध्ये जसं होतं कधी दैत्य बसतात राज्यावरती कधी देव बसतात तसंच सृष्टीचा हा नियम आहे लक्षात घ्या. कधी चांगले राज्यकर्ते असतात कधी वाईट राज्यकर्ते असतात. तसंच कधी कधी देव राज्यावरती असतात कधी कधी दानव राज्यावरती. हा जो समुद्र मंथनाचा प्रकार घडला आहे त्यावेळेला दैत्य राज्यावरती आहे. सगळे देव भगवान महाविष्णूंना शरण गेलेले आहेत त्यावेळेला सुद्धा. त्यांनी त्यांची परिस्थिती कथन केली आणि भगवान विष्णूंना अवतार घ्या अशी प्रार्थना केलेली आहे बरं का. पण भगवंत म्हणाले की माझ्या अवताराचं आत्ता कोणतंही ठोस कारण नाही. काही वेळेला अवतार न घेता सुद्धा कार्य करता येतात आणि ते अवतार न घेता केलेलं भगवंतांचं कार्य म्हणजे ही समुद्र मंथनाची लीला आहे. अंशरूपाने ते सगळीकडे प्रगट झालेले आहेतच. पण समुद्र मंथन होत असताना काय करा आत्ताच्या भाषेमध्ये ज्याला आपण प्लॅनिंग म्हणतो रोडमॅप म्हणतो एखादा तो भगवंतांनी सांगितलेला आहे. म्हणाले सध्याचा जो काळ आहे हा असुरांना अनुकूल आहे. तेव्हा तुम्ही तुमच्या उन्नतीचा काळ येईपर्यंत काय करा तर त्यांच्याशी समेट करा. त्यांच्याबरोबर जुळवून घ्या आणि त्यांना असं सांगा की आपण दोघं मिळून क्षीरसागराचं मंथन करू समुद्राचं मंथन करू आणि या मंथनामध्ये काही वनस्पती टाकू. ज्या वनस्पती टाकल्या असता त्या समुद्रामधून अमृत बाहेर येईल. आणि ते अमृत आपण वाटून घेऊ म्हणजे तुम्ही पण अमर व्हाल आणि आम्ही पण अमर होतो. भगवंतांनी हे सगळं त्यांना आखून दिलं की मंदराचल नावाचा पर्वत आहे त्याची तुम्ही रवी करा. वासुकी नावाचा जो नाग आहे त्याचा दोर करा. या वासुकीला कसं तयार केलं आहे देवांनी तर या वासुकीला आश्वासन केलं आहे बरं का. आश्वासित केलं आहे की मंथनामधून जे अमृत बाहेर निघेल त्याचा काही भाग आम्ही तुला देऊ. हे समुद्र मंथन होत असताना भगवंत म्हणाले सगळ्यात पहिल्यांदा काय बाहेर येईल तर
कालकूट नावाचं विष बाहेर येईल. त्या विषाला अजिबात घाबरू नका. काहीही झालं, कोणतंही संकट तुम्हाला या समुद्र मंथनामध्ये आलं तरी ते दूर करण्याची जबाबदारी मी घेतो, कारण मी आता प्रत्यक्षामध्ये अवतार घेऊ शकत नाही. म्हणून तुम्ही असुरांच्या मदतीनं, दानवांच्या मदतीनं हे सगळं करा. आणि मग देव आणि दानव यांच्यामध्ये समेट घडली. बळीराजा जो आहे, बळी जो म्हणतो आपण, तो त्यावेळेला स्वर्गाचा अधिपती आहे. इंद्र बळीकडे गेला आणि त्यानं ठरवलं की इंद्र ज्या अर्थी आला आहे, आणि तो असं सांगतात की पांढरं निशाण घेऊन आला होता. पांढरं म्हणजे युद्ध करण्याकरता तर काही तो आले नाही. आणि त्यांच्यामध्ये असं ठरलं की जी काही गोष्टी त्या समुद्र मंथनातून प्राप्त होतील त्या आपण वाटून घ्यायच्या. बळीराजाही तयार झाला, त्यामुळे त्याचं सगळं बाकी सैन्य, त्याच्या आधिपत्याखाली असलेले सगळे असुर राजे तयार झाले आणि प्रत्यक्ष समुद्र मंथनाला सुरुवात झाली. हा जो मंदर नावाचा पर्वत आहे, मंदराचल ज्याला म्हणतात, तो इतका जड आहे की इंद्राचे सगळे सेवक आणि बळीराजाचे सगळे सेवक या सगळ्यांनी मिळून तो हलवायचा प्रयत्न केला, पण तो काय म्हणतात तसूभरही हलला नाही असा उल्लेख आहे. तेव्हा भगवंत गरुडावरती आरूढ होऊन आले आणि त्यांनी अगदी काय मोरपीस असं आपण जसं उचलतो तो पर्वत त्यांनी एका हाताने उचलला. म्हणजे मोरपीस जसं आपण उचलावं तसं ते उचललं, तो गरुडावरती ठेवला आणि समुद्र तटावरती नेऊन त्यांनी तो उतरवलेला. अमृत मिळवण्यासाठी वासुकीला आधीच संगनमत केलं होतं. तेव्हा वासुकी तयार झाला आणि वासुकीने त्या मंदराचल पर्वताला वेढा दिला. एका बाजूला देव, एका बाजूला असुर किंवा दानव, सुर असुर, देव दानव, अशा पद्धतीनं मंथन चालू झालं. पण मंथन करताना एक गोष्ट लक्षात आली की तो जो समुद्राची वाळू जर आपण पाहिली तर ती लाटांबरोबर निसरडी असते बघा, तो घसरायला लागला. तेव्हा समुद्र मंथन होईना, कारण तो जो मंदराचल पर्वत आहे तो खाली खाली घसरतोय. आपण जेव्हा व्यवहारात अगदी ताक करतो तेव्हा ती रवी त्या भांड्यामध्ये ठेवावी लागते, म्हणजे जे काही खालचं जे आहे घट्ट, वरच्यावर जर ठेवली तर खाली जे दही आहे ते काही घुसळलं जात नाही, ती टेकवावी लागते कुठेतरी. ते टेकवण्याकरता म्हणून जितका तो खाली 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 जायला लागला तर ती वाळू अधिक 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 सरकायला लागली. म्हणून भगवंतांनी इथे तो मंदराचल पर्वत आपल्या पाठीवरती तोडून धरला. पण कोणत्या रूपाने, तर तो तोडण्याकरता भगवंतांनी कूर्म अवतार धारण केला. मंदराचल पर्वताच्या खाली भगवंतांनी प्रवेश केला आणि तो मंदराचल पर्वत आपल्या पाठीवरती कूर्म रूप घेऊन त्यांनी धारण केला. आणि आता जेव्हा समुद्र मंथनाला सुरुवात झाली तेव्हा त्याचं वर्णन केले. कसं वाटलं भगवंतांना ते, तर शुकदेव सांगतात की राजन, ज्याप्रमाणे आपल्या पाठीला जर काही चावलं किंवा खाज सुटली तर आपण जसं खाजवतो आणि त्यावेळेला आपल्याला जसं वाटतं ना, जेवढं त्या क्षणी ज्या काही आपल्या भावना असतात तशाच भावना त्या मंथनाच्या वेळेला भगवंतांच्या पाठीवरची तो मंदराचल जेव्हा फिरतोय तेव्हा त्यांना झालेले आहे. दीर्घकाळ मंथन चालू आहे
एक एक वनस्पती औषधी त्याच्यामध्ये टाकल्या जातात आणि त्या औषधी टाकून सुद्धा त्या समुद्रमंथनामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जे वर आलं ते कालकूट नावाचं विष, हलाहल नावाचं विष, आत्ताच्या भाषेत ज्याला कॉन्सन्ट्रेटेड HCl म्हणतात, तो फॉर्म्युला सांगितला आहे सायन्सचे जे बॅकग्राऊंडचे असतील त्यांच्याकरता. तो फॉर्म्युला सांगितला आहे त्या हलाहलाचा. विष बाहेर पडल्यानंतर स्वाभाविकपणे सगळेजण गेले शिवांकडे आणि भगवान शिवांना प्रार्थना केली की असं असं झालेलं आहे. तेव्हा त्या विषाचा दाह सगळ्या लोकांना व्हायला लागला आहे, तेव्हा तुम्ही ते विष प्राशन करा. शिवांनी कसं प्राशन केलं असा उल्लेख आहे. तर म्हणाले आचमन करताना जसं घेतात ना, म्हणजे ते सगळं गोळा केलं शिवांनी असा उल्लेख आहे. शिवपुराणात काही कथा आहेत यातल्या. तर ते अक्षरशः जसं आपण खेळताना पाण्यावरचं भाग नाही का काही असेल त्याच्यावर ते असं गोळा करतो आणि आपल्या उंजळीमध्ये उचलतो, तसं ते सगळं पसरलेलं विष शिवांनी गोळा केलं आणि ते प्राशन केलं. पण ते प्राशन केलं असता काय झालं, त्याचा दाह व्हायला लागला शिवांना. ते त्यांनी धड काय म्हणतात पोटातही नाही, म्हणजे पुढेही नाही पाठवलं आणि मुखावरही ठेवलं नाही. त्याच्यामुळे ते इथे कंठामध्ये साठवलं शिवांनी विष आणि त्याच्यामुळे शिवांचं एक नाव पडलं नीलकंठ. ते जेव्हा प्रार्थना करत होते तेव्हा त्यातले काही थेंब सांडले. ते साप, विंचू असे जे प्राणी आहेत त्यांच्यावरती पडले, त्याच्यामुळे ते प्राणी विषारी झाले. काही वनस्पतींवरती जे थेंब पडले तर त्या वनस्पती त्याच्यामुळे विषारी झाले. पुन्हा समुद्रमंथन चालू झालं. शिव कैलासावरती निघून गेले. समुद्रमंथन चालू झालं आणि त्याच्यानंतर समुद्रातून एक एक रत्न बाहेर पडायला लागले. कामधेनू प्रगट झाली. ही कामधेनू ब्रह्मकार्याकरता लागते, ब्राह्मणांना लागते. अग्निहोत्राकरता लागणारी जी सगळी सामग्री आहे ही या कामधेनूमुळे मिळते. म्हणून वैदिक ऋषींना ती देण्यात आली. त्याच्यानंतर उच्चैश्रवा नावाचा घोडा निघाला. हा पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे अत्यंत शुभ्र होता. वास्तविक हा जेव्हा समुद्रातून वर आला त्यावेळेला इंद्राला असं वाटलं की हा मला पाहिजे, पण बळीनं तो मागितला. त्याच्यामुळे भगवंतांच्या प्रेरणेने तो बळीकडे गेला. याचं कारण भगवंतांनी सांगितलं होतं की असुरांनी जी काही मागणी केलेली आहे त्या मागणीला तुम्ही हो म्हणा, ती तुम्ही पूर्ण करा. याचं कारण तुम्हाला जे अमृत प्राप्त होणार आहे ह्या सगळ्या मंथनामध्ये, ते अमृत देण्याची जबाबदारी माझी आहे. त्यामुळे तुम्ही आधी ते जे काही मागतील त्याला हो म्हणा. त्याच्यानंतर ऐरावत आला हत्ती. आता हा ऐरावत सुद्धा अत्यंत शुभ्र होता आणि हा आता एक गोष्ट बळीराजाने घेतली होती, त्याच्यामुळे दृष्टी स्वाभाविकपणे इंद्राकडे गेली. हा ऐरावत 4 दातांचा हत्ती सांगितला आहे बरं का. ऐरावत पांढऱ्या रंगाचा हत्ती. त्याच्यानंतर कौस्तुभ मणी निघाला. हा कौस्तुभ मणी भगवंतांना अर्पण करण्यात आला. त्याच्यानंतर
पारिजातक नावाचा वृक्ष निघाला, ज्याला कल्पवृक्ष असं म्हटलं जातं. आत्ता आपण जो पारिजातक बघतो तो आणि हा हे सारखेच असतील का? तर या भानगडीत किंवा याच्यात पडू नका. याचं कारण हे जे आहे ना, हे स्वर्गात लावलेलं आहे. स्वर्गातून जेव्हा भगवंतांनी तो खाली आणला नंतर, तेव्हा त्याच्यामध्ये हे दोन लोक वेगळे आहेत. त्याच्यामुळे तिथे असणारा पारिजात तोच, म्हणजे असंच झाड असेल का याच्यात जाऊ नका. बऱ्याच वेळा तांत्रिक प्रश्नातच आपण जातो, म्हणून ते कदाचित वेगळं असेल आणि ते आत्ता आपल्याला ह्या लोकामध्ये अशा पद्धतीने दिसतं. म्हणून पृथ्वीवरती म्हणजे भगवंत काय करतात तर सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करतात. त्याप्रमाणे स्वर्ग लोकाची शोभा वाढवण्याकरता, म्हणजे तिथे गेल्यानंतर मनाच्या प्रसन्नतेकरता इच्छा पूर्ण होतात. म्हणजे काय तर मन प्रसन्न होतं आपलं. म्हणून कल्पवृक्ष तो पारिजात निघाला. त्याच्यानंतर अप्सरा प्रगट झाल्या. अप्सरा ह्या स्वर्गामध्ये निघून गेल्या असा उल्लेख आहे. लक्ष्मी देवी प्रगट झाल्या आणि लक्ष्मी देवींनी त्या सगळ्या म्हणजे ऋषी होते तिथे काही, त्या लोकातून, देवांच्या लोकातून, असुरांच्या लोकातून काय प्रदक्षिणा मारली, फेरी मारली. आणि तिनं काय केलं तर त्या समुद्रामध्ये, क्षीरसागरामध्ये भगवान महाविष्णू कोणतीही अपेक्षा न करता बसलेले आहेत. म्हणून लक्ष्मीनी त्यांच्या गळ्यामध्ये वरमाला घातली. भगवंतांनी पाहिलं तिच्याकडे आणि तिला सांगितलं की तू माझा स्वीकार केला असलास तरी तुला माझ्या चरणांपाशी बसावं लागेल. म्हणून लक्ष्मी भगवंतांच्या चरणांपाशी बसली. अशी एक एक दिव्य रत्न बाहेर पडत होती. त्यावेळेला भगवान महाविष्णूंसारखाच स्वरूप ज्यांचं आहे, किंबहुना धन्वंतरी आणि भगवान महाविष्णू यांच्यामध्ये फरक काय तर धन्वंतरींच्या हातामध्ये तो अमृतकुंभ आहे. असे अमृतकुंभ धारण केलेले आयुर्वेदाचे प्रवर्तक ज्यांचं नाव धन्वंतरी, हे त्या मंथनातून प्रगट झाले आणि त्यांच्या हातामध्ये तो अमृतकुंभ आहे. आणि आता तो अमृतकुंभ आला वरती आणि तो आल्याबरोबर दैत्यांनी हिसकावून घेतला, दानवांनी हिसकावून घेतला. आणि आता त्यांच्यामध्ये भांडणं लागली की हे अमृत मी आधी पिणार. बघा, वास्तविक ज्याने कोणी तो हिसकावून घेतला त्यांनी ते प्यायला पाहिजे की नाही, पण ते तोंडाला लावणार तेवढ्यात दुसऱ्या कोणतरी हिसकावून घेतला आणि त्यांच्यात भांडणं चाललेली आहेत की मी आधी पिणार, मी आधी पिणार, मी आधी पिणार. आणि हे सगळं होत असताना देव अत्यंत हातात धरले आहेत, कारण त्यांच्याकडे म्हणजे त्यांनी हे सगळं केलं, पण अमृतकुंभ तर दानवांच्या हाती लागला, असुरांच्या हाती लागला. त्यावेळेला भगवंतांनी मोहिनी रूप घेतलेलं आहे. आता मोहिनी रूपाबद्दल किती सांगावं, तर आमचे गुरुजी सांगतात की भगवंतांचा सर्वांग सुंदर अवतार म्हणजे मोहिनी रूप, एवढं एका वाक्यात सांगावं. दुर्दैवाने काही कथाकार मोहिनी रूपाच्या सौंदर्याचं वर्णन करतात. भागवतात आलंय बरं का, योग्य अयोग्य हा विषय नाही, भागवतात आलंय. पण ती जागा
जी आहेत, ज्या व्यासपीठावर आपण श्रीमद भागवतासारखा ग्रंथ सांगतो, ती शृंगाराच्या वर्णनाकरता नाही आहे. म्हणून सर्वांग सुंदर अवतार म्हणजे भगवंतांचं मोहिनी रूप. या मोहिनीवरती सगळे दानव असुर भाळलेले आहेत आणि तिनं तो अमृतकुंभ ओढून घेतला आहे आणि ती म्हणाली की मी तुम्हाला सगळ्यांना अमृताचं पान करवते. तुम्ही या समुद्रमंथनामध्ये खूप थकला आहात आणि तुमचं दैनंदिन कर्म हे अनेक काळापासून राहिलेलं आहे, तेव्हा तुम्ही स्नान आणि दैनंदिन कर्म करून या आणि मग मी तुम्हाला हे अमृत पान करवते. आणि म्हणून सगळे देव एका रांगेत बसलेत, दानव एका रांगेत मध्ये बसले. मोहिनीच्या हातामध्ये, मोहिनी देवींच्या हातामध्ये तो अमृतकुंभ आहे. आणि ज्या वेळेला देवांच्या रांगेमध्ये मोहिनी देवी जातात त्यावेळेला ते प्रत्यक्ष देवांना अमृतपान करवत आहेत. आणि ती जेव्हा दानवांच्या रांगेमध्ये जाते तेव्हा दानवांशी ती गोडगोड बोलते आणि त्यांना भुलवते. असुर हे भुललेत, कारण वारुणी निघाली आहे त्या समुद्रमंथनामध्ये. वारुणी नावाची, आत्ता आपण तो व्यवहारात मदिरा म्हणतो, पण मदिरा असा विषय खूप वेगळा आहे या सगळ्यातला. वारुणी ही देवताच सांगितलेली आहे. त्यामुळे वारुणी पान या असुरांनी केलेलं आहे. त्यामुळे ते भुलतायत त्या मोहिनीच्या बोलण्यावरती. आणि मोहिनी देवी जेव्हा येत आहेत तेव्हा भगवंत या सगळ्यांना प्रत्यक्ष अमृतपान करवत आहेत. हे सगळं चालू होतं त्याच वेळेला सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये राहू नावाचा दैत्य, ज्याला आपलं रूप पालटता येतं, तो देवांचा वेश घेऊन या दोघांच्या मध्ये येऊन बसला. आणि भगवंतांनी स्वाभाविक त्याला पण अमृतपान म्हणजे अमृत वाढलं, त्यानं प्राशन केलं. पण सूर्य आणि चंद्र यांच्या लक्षात आलं की आपल्या दोघांच्या मध्ये जो बसलाय तो कोणताही देव नाही, तर तो दैत्य आहे. म्हणून भगवंतांनी मोहिनी रूपामध्ये असतानाच आपलं सुदर्शन चक्र त्या राहूवरती सोडलं आणि त्या राहूचे दोन भाग केले. एक आहे तो मस्तकाचा भाग आहे आणि एक खालचा सगळा भाग आहे, धडाचा भाग वेगळा आहे. झालं असं की मस्तक अमर झालं आणि काही अंश त्याचा खाली उतरलेला असल्यामुळे त्याचा खालचा भाग सुद्धा राहिला. राहू, वरचा भाग राहू आणि खालचा भाग केतू. म्हणून पत्रिकाने, ज्यांचा पत्रिका किंवा याचा अभ्यास आहे त्यांनी जर पाहिलं तर राहू आणि केतू हे समोरासमोर असतात, म्हणजे अपोजिट असतात, समोरासमोर म्हणतात त्याला. आणि हाच राहू या समुद्र मंथनाच्या वेळेला हा जो सगळा प्रकार झालाय त्याचा बदला घेण्यासाठी म्हणून सूर्यावरती आणि चंद्रावरती आक्रमण करतो पौर्णिमा आणि अमावस्येला. ब्रह्मदेवानी त्याला ग्रह म्हणून स्थान दिले बरं. आणि हा राहू सूर्य आणि चंद्र यांना अमावस्येला या सगळ्याचा बदला घेण्याकरता म्हणून आक्रमण करतो असा उल्लेख येते. आक्रमण म्हणजे ज्याला आपण आत्ता
ज्या भाषेमध्ये ग्रहण लागतं म्हणतो सूर्याला आणि चंद्राला, तर हे ग्रहण कुणामुळे लागतं, तर या राहूमुळे लागतं असा उल्लेख आहे. अशा प्रकारे भगवंतांनी मोहिनीचा अवतार घेतला. या मोहिनी अवतारामध्ये जी सगळी वेगवेगळी रत्न निघाली ती त्या त्या देवतेला किंवा असुरांना त्यांच्या त्यांच्या इच्छेप्रमाणे दिली. ह्या अवतारामध्ये भगवंतांनी देवांना अमृतपान करवलं, त्याच्यामुळे देव बलवान झाले. पुन्हा देवांचा आणि असुरांचा संग्राम झाला, ज्याच्यामध्ये देवांकडे पुन्हा स्वर्गाचं राज्य आलं. आणि भगवंतांनी तेवढ्यापुरता जो अवतार घेतला होता तो मोहिनी अवतार, तो सुद्धा आपला आवरून घेतला. केवळ तेवढ्या काळाकरता भगवंतांनी तो अवतार घेतला. ही सगळी कथा भागवतामध्ये राजा परीक्षिताला भगवान शुकाचार्यांनी सांगितली. आणि पुढे भगवंत त्यांनी जो पुढचा अवतार घेतलेला आहे त्या अवताराच्या कथेकडे शुकदेव पुढच्या वेळेला राजा परीक्षिताला घेऊन जातील. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.